लातूर शहरात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. गुटखा वाहतूक करणारा इसम ताब्यात. वाहनासह 1,06,700 रुपयांचा मुद्देमाल जप्त. लातूर शहर व परिसरात महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या तंबाखूजन्य पदार्थांची अवैध विक्री, साठवणूक व वाहतूक रोखण्यासाठी लातूर पोलीस दलाकडून सातत्याने कारवाई करण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा लातूर यांच्या पथकाने दिनांक 1 फेब्रुवारी 2026 रोजी विवेकानंद चौक पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई करून अवैध गुटखा वाहतूक करणाऱ्या एका इसमास रंगेहात पकडला आहे. दिनांक 1 फेब्रुवारी 2026 रोजी पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर, स्थानिक गुन्हे शाखा लातूर यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक लातूर शहरात अवैध धंद्याविरोधात माहिती संकलन करत होते. दरम्यान सकाळी सुमारे 9:40 नाईक चौक ते कंदील चौक रोडवर पांढऱ्या रंगाच्या ॲक्टिवा स्कूटी क्रमांक AP 23AG 7770 वर महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा विक्रीसाठी वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने सदर स्कूटी थांबवून झडती घेतली असता ॲक्टिवा गाडीच्या डिक्कीमध्ये व पाय ठेवायच्या जागी पांढऱ्या पोत्यामध्ये व निळ्या बॉक्समध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेले तंबाखूजन्य पदार्थ व गुटखा मिळून आला. झडती दरम्यान विमन पान मसाला, रजनीगंधा पान मसाला, तंबाखूजन्य पदार्थांचे विविध पुडे असा एकूण 36,700 रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आला आहे. तसेच हा गुटखा वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेली पांढऱ्या रंगाची ॲक्टिवा स्कूटी क्रमांक AP 23AG 7770 अंदाजे किंमत 70,000 रुपये असा एकूण 1,06,700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. प्रतिबंधित गुटखा, तंबाखू व पान मसाल्याची अवैध विक्री करण्यासाठी वाहतूक करत असताना ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव शैलेश अंबादास पारसेवार, वय वर्ष 51, राहणार ब्लॉक नंबर 19, कनेरी रिंग रोड, साई सृष्टी रो हाऊस, देसाई नगर, लातूर असं असून सदर प्रकरणी पोलीस स्टेशन विवेकानंद चौक लातूर इथं आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 123, 274, 275 व 223 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास विवेकानंद चौक पोलीस स्टेशन करत आहेत. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.